जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार। माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या आलो आहे विदर्भातील 3ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं शहर अर्थात अकोला शहरामध्ये। मी सध्या रेल्वे स्थानकावर आहे। शेकाफ म्हणजे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची पहिली परिषद इथे अकोल्यामध्ये भरली होती आणि पहिल्यांदाच विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे अकोला नगरीमध्ये आले होते। तर आज आपण त्यांची अकोला भेट पाहूयात। या दरम्यान काय काय होतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण अकोला भेट पाहतो आहोत। त्या दरम्यान मी इथे आलो आहे। हे आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, अकोला रेल्वे स्टेशन। इथनं प्रवेश होतो। अकोला रेल्वे स्टेशन मी तुम्हाला दाखवतो कारण बाबासाहेब 1945 साली आजच्याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 1945 या वर्षी इकडे आले होते अकोल्याला। इथनं अकोला रेल्वे स्टेशन दिसेल तुम्हाला। आता पूर्वी असंच होतं का माहिती नाही। तर इथे ना शकुंतला रेल्वेचं हे इंजिन लावलं आहे। ब्रिटिश काळातली ही रेल्वे होती विदर्भातली। बघा मूर्तिजापूर लिहिलं आहे। स्टीम इंजिन पण चालायचं ब्रिटिश काळामध्ये। अचलपूर वगैरेला ही रेल्वे जायची। मी त्यावर व्हिडिओही बनवला आहे। मी जेव्हा भुसावळमध्ये गेलो तेव्हाही मी दाखवलं आहे। सो हे आहे रेल्वे स्टेशन, अकोला रेल्वे स्टेशन। मी थोडं आत जाऊन तुम्हाला हे दाखवतो। तर अकोला रेल्वे स्थानकाचं हे तिकीट घर आहे, बुकिंग ऑफिस आहे, ATMही आहे इकडे। मी इथनं प्लॅटफॉर्म तिकीट घेतो आधी आणि गर्दी बघा किती। पण ह्या ज्या मशीन्स आहेत ना, इट इज अ व्हेरी फ्रेंडली मशीन्स। प्लॅटफॉर्म तिकीट काढायचं आहे तर इट इज व्हेरी सिम्पल। तुम्हाला ना हा कोड स्कॅन करायचा आहे आणि डन। तुम्ही स्कॅन करून पे करा आणि तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट येतं। पेमेंट तरी केलं याचं, विल सी। आय होप येईल आता। आलं नाही अजूनपर्यंत। हे बघा हे बघा, ग्रेट नो। मलाही माहीतच नव्हतं। यूट्यूबवर आता थँक्यू। हे दादांनी मला सांगितलं की याचं स्कॅन करून येतं। तर मी ना प्लॅटफॉर्म तिकीट काढलं। इट इज व्हेरी सिम्पल हां, पण मला माहीतच नव्हतं। ते एक दादा होते त्यांनी सांगितलं। आता मी तुम्हाला हे प्लॅटफॉर्म दाखवतो कसं दिसतं। तर अकोला रेल्वे स्टेशन, रिझर्वेशन ऑफिस, इकडनं रस्ता आहे। हे आहे जे ब्रिज आहे, जे पायऱ्याला दादरा पण म्हणतात तो। नाही का, क्विक जाऊया पटकन वर आणि तुम्हाला हे रेल्वे स्टेशन मी दाखवतो। आजपासून 78 वर्षाआधी अर्थात आजची तारीख आहे 9 डिसेंबर 2023 बाबासाहेब इकडे आले होते। 9 डिसेंबर 1945, 9 आणि 10 अशा 2 दिवस ती परिषद होती। हे बघा, हे प्लॅटफॉर्म आहे आणि याच रेल्वे स्थानकावर ते उतरले होते। ती मोठी गोष्ट आहे ना। तर हे अकोला रेल्वे स्टेशन आहे, असं काहीसं दिसतं। 9 डिसेंबर 1945 रोजी विश्वरत्न बोधिसत्व महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा इकडे येऊन गेले आहेत. ही केवढी मोठी गोष्ट आहे ना. अकोला रेल्वे स्थानकातूनच ते पुढे तत्कालीन टिळक मैदानच म्हणायचे तिथे गेले होते. तिथे त्यांची सभा होती. परिषदेदरम्यान, शेड्युल्ड कास्ट परिषदेदरम्यान ते इथे आले होते आणि ती पहिली परिषद होती आणि ते पहिल्यांदाच इथे अकोला नगरीमध्ये आले होते. आय एम शुअर हे अनेक जणांना हे माहिती नसेल, तर आज आपण त्यांची भेटच पाहतो आहोत. तर आपण हे अकोला रेल्वे स्थानक आतून पाहिलं कसं दिसतं, तर हा बाहेरचा परिसर आहे. खरं तर हे रेल्वे स्टेशन दाखवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या परिषदेदरम्यान इकडे अकोला नगरीमध्ये आले, म्हणजेच 9 डिसेंबर 1945 रोजी, तेव्हा ते पहिल्यांदाच इथे या रेल्वे स्थानकावर उतरले. इथनं भव्य अशी त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि असंख्य जनसमुदाय त्यांना पाहण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी आले होते. अगदी इथनं जी मिरवणूक निघाली तर अख्ख्या रोडवर अनेक लोक थांबले होते, त्यांचं स्वागत करत होते. 5:30 वाजता ती परिषद सुरू होणार होती, जी भाटे मैदानावर सुरू होणार होती, अर्थात टिळक मैदान तिथे सुरू होणार होती. तर आता आपण तिकडेही जाऊया. थोड्या वेळातच मी तुम्हाला तिथे काय काय घडलं ते सुद्धा सांगतो. तर या भागातनं आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाऊ शकतो आणि इथनं जर बाबासाहेब आले होते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आले होते, तर इथे एक त्यांचं एक स्मारकसुद्धा असावं. इथे ना फ्लॅग लावले आहेत, काही धम्मध्वज आहे, निळाध्वज आहे, हे बघा, आणि पिंपळ वृक्ष आहे, ज्याला बोधिवृक्ष असंही म्हणतात. ते माझी चप्पल काढली होती. अकोला रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडण्याचा हा मार्ग आहे आणि हा जो प्रवेशद्वार आहे त्याला नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार. तर अकोला रेल्वे स्थानकाला 2 प्रवेशद्वार आहे. एकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि दुसरं नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार. आणि आज आपण बाबासाहेब अकोल्यात जिथे जिथे गेले होते त्या सगळ्या जागा पाहणार आहोत. हे बघा, इकडे किती सुंदर असा ध्वज लावला आहे आपला तिरंगा, आणि त्याच्या खाली ना हे आहे शकुंतला रेल्वे. तर आता आपण इथनं जाऊया. समोर रेल्वे स्टेशनचा परिसर आहे, ऑटो स्टँड आहे, आणि माझ्यासोबत आहे विनोद मोहोळ दादा. जय भीम दादा. चला आपण निघूया आता. अकोला रेल्वे स्टेशनपासून आता आपण निघालो आहोत टिळक मैदानाकडे. अकोला रेल्वे स्टेशन ते टिळक मैदान, जिथे ही सभा होती, त्यानिमित्तच विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यांदाच 1945 साली अकोला नगरीमध्ये आले होते. अर्थात ते विदर्भात याच्या आधीही येऊन गेले आहेत. 1929 साली ते बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर 1934 साली ते बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथे आले होते आणि 1945 अर्थात 9 आणि 10 डिसेंबर 1945 साली इथे अकोला नगरीमध्ये ते येऊन गेले आहे. तर आपण आता निघालो आहोत टिळक मैदानाकडे. हे अंतर 2.5 किलोमीटरचं असावं अंदाजे. अकोला नगरीचे भव्य आणि प्रशस्त रोड आहेत, सुंदर रोड आहे. इमॅजिन, या रोडवर 1945 साली बाबासाहेबही गेलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी, स्वागत करण्यासाठी अनेक जनसमुदाय हा रोडवरच तेव्हा थांबला होता, स्वागत करत होता. 2 शब्द ऐकायचे होते महामानवाचे, आणि म्हणूनच दूरवरून अख्ख्या पश्चिम वऱ्हाडातून अनेक प्रतिनिधीसुद्धा, अनेक जनसमुदायसुद्धा इथे अकोला नगरीत आले. आता इकडे मागे ना उड्डाणपूल आहे, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, आणि त्याच्या मागे बस स्थानक आहे. त्याच्याच समोरच गांधी जवाहर बाग आहे, आणि मग आहे इकडे भाटे ग्राउंड म्हणतात त्याला, भाटे ग्राउंड म्हणायचं जुन्या काळात. हे बघा, हे भाटे क्लब आहे इथे, त्यानुसार ते ओळखलं जायचं. आणि इथेच ना मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा आले 1945 साली. त्याच्या आधी ना इथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकसुद्धा येऊन गेले 1908 साली, आणि मग त्याला टिळक मैदान असं सुद्धा म्हटलं गेलं. आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत कारण याच ठिकाणी बाबासाहेबांचं भाषण होतं 1945 साली अकोला जिल्ह्यात किंवा अकोला शहरात पहिल्यांदा.
इकडे चिवचू बाजारसुद्धा आहे, पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेला बाजार आहे तो अकोल्यातला. लायन्स चर्च आहे. येस, हे भाटे क्लब आहे, याच्यानुसारच ते ओळखलं जातं. हे बघा भाटे क्लब, हे आहे भाटे क्लब. स्थापना आहे 1890. भाटे क्लब किंवा भाटे ग्राउंड म्हणायचं या जागेला मागच्या. आणि हा तर प्रसिद्ध रोड आहेच. लायन्स चर्च आहे. आणि ना याच्या बॅक साईडला आता तर हे खूप छोटं झालं, पण हे अगदी मोठं ग्राउंड होतं. इथेच बाबासाहेबांची सभा झाली होती, तर त्यानिमित्त ते इकडे पहिल्यांदा आले होते. आता तर हे एवढं छोटंसं झालं आहे आणि इथे सध्या तितकीशी साफसफाई नाही आहे. पण याच ग्राउंडवर इथे खुले नाट्यगृहही आहे समोर अकोल्याचं. तर हेच ग्राउंड इथेच आले होते 1945 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणजे एवढंच असेल असंही मी सांगू शकत नाही, कारण याच्याच बाजूला खुले नाट्यगृहसुद्धा आहे. तर बराच मोठा याचा परिसर होता 1945मध्ये. सध्या तर इथे स्वच्छतेची फार गरज आहे. 9-10 डिसेंबर 1945ला ते इकडे होते अकोला शहरामध्ये. तर 10 डिसेंबरला ती सभा होती आणि त्यासाठी ह्या परिषदेसाठी, खरं तर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या परिषदेसाठी जी पहिली परिषद होती त्याच्यासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि मध्य प्रांतातील अनेक ठिकाणहून असंख्य प्रतिनिधी, अनुयायी इथे जमले होते. बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी ते इकडे जमले होते. आणि त्यांची जी मिरवणूक होती ती रेल्वे स्टेशनपासून इथपर्यंत काढण्यात आली होती. म्हणजे तुम्ही बघा, रेल्वे बस स्टँडपर्यंत आत्ताच्या एवढी मोठी ती मिरवणूक होती. अनेक लोक आले होते खरं तर. या जागेला टिळक मैदान असंही म्हणतात, कारण 1908मध्ये लोकमान्य टिळकसुद्धा इकडे येऊन गेले आहेत. तर याच भाटे ग्राउंडमध्ये त्यांचीसुद्धा सभा होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इकडे आले 1945 साली, तेव्हा रेल्वे स्टेशन ते हे टिळक मैदान अर्थात भाटे ग्राउंड इथपर्यंत रोडवर असंख्य लोक थांबले होते आणि ते सगळे ना बाबासाहेबांच्या स्वागतासाठी थांबले होते. पुढे म्हणजे 5:30 वाजता ही सभा 5:30 वाजता तिकडे पोहोचले, त्यांचं स्वागत करण्यात आलं. 5:45 वाजता ही सभा चालू झाली. तर त्याबद्दलही मी थोडं तुम्हाला सांगतो. तर लिहिलं आहे की 5:30 वाजता बाबासाहेबांच्या अधिवेशनाच्या ठिकाणी आगमन झाले. तर त्या ठिकाणी मंडपात खरं तर गगनभेदी घोषणांनी व टाळ्यांच्या कडकडाटाने वातावरण अगदी दुमदुमले होते. त्यानंतर 5:45 वाजता परिषदेची सुरुवात झाली. नागपूरचे शेंद्रे वकिलांच्या गायनाने ती सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष होते DZ पळसपगार यांनी स्वागत केलं जमलेल्या नागरिकांचे आणि बाबासाहेबांचे स्वागत केले. अकोल्याचे ॲडव्होकेट अखर्ते जे काँग्रेसकडून होते, ॲडव्होकेट अमृतकर जे हिंद महासभेकडून होते, म्युन्सिपल कमिटीचे अध्यक्ष राव बहादूर आठवले, त्यानंतर मुस्लिम लीगचे सभासद काझी वकील यांनी बाबासाहेबांना मुक्त कंठाने त्यांचं स्वागत केलं, त्यांची प्रशंसा केली आणि ते म्हणाले सगळे की ते दलितांचेच नव्हे तर ते अखिल भारताचे पुढारी आहेत. त्यानंतर ह्या सगळ्यांकडून आणि वऱ्हाड प्रांतातील नागरिकांतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांना एक मानपत्र देण्यात आलं, ते वाचून दाखवण्यात आलं आणि या सगळ्यांतर्फे 1101 रुपयांची थैली त्यांना या दरम्यान अर्पण करण्यात आली. तर हे सगळं इथे झालं होतं. दलितांच्या दलित समाजासाठी त्यांच्या हक्कासाठी या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती आणि त्याचं पहिलं अधिवेशन इथे अकोल्यामध्ये. विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये 1945 साली इथे आले होते. इथे भाटे क्लब ग्राउंडवरच त्यांचं भाषण होतं, त्याला टिळक मैदानही म्हणायचं. आणि याचीच थोडी माहिती घेण्यासाठी मी रमेश समुद्रे सर माझ्यासोबत आहेत. स्वागत आहे सर तुमचं. सर बाबासाहेब जेव्हा आले होते त्याबद्दल थोडी माहिती सांगा ना, कारण तुम्ही स्वतःही अकोल्याचंच आहात, सांगा ना. ते आमचे पूर्वज होते, माझे वडील आजोबा, हां, त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये आले तर त्यांची इथं त्यावेळेचे जे त्यांचे नेते आणि कार्यकर्ते जे होते त्यांनी इथंसा
फार मोठी म्हणजे बाबासाहेबांची सभा भरवलेली होती. हां. त्या सभेमध्ये खेड्यापाड्यातून आणि संपूर्ण जिल्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनची सभा होती वाशिम. ती. हां. तर सर्व बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांच्या सभेला या जिल्ह्याच्या, वाशिम जिल्ह्याच्या, हां. अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून असंख्य म्हणजे खरं तर बाबासाहेब सगळेच आपल्या जे पश्चिम विदर्भातले जिल्हे आहेत बाबासाहेबाचे अनुयायी बाबासाहेबांची सभेसाठी बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी, ऐकण्यासाठी हां. खूप मोठ्या प्रमाणात जमले होते. हां. जेव्हा बाबासाहेब म्हणजे रेल्वे स्टेशनहून उतरले हां. आणि सर्किट हाऊसला गेले, हां. सर्किट हाऊसहून ते ज्यावेळेस जिथं सभास्थळी आले हां. म्हणजे आताचे भाटे क्लब मैदान हां. या ठिकाणी आल्याच्या नंतर बाबासाहेब आतमध्ये गेले आणि स्टेजवर गेले. हं. तर बाबासाहेबांनी पाहिलं की जेवढी गर्दी आतमध्ये आहे आणि तेवढीच गर्दी बाहेर आहे. त्यावेळेस म्हणजे तट्ट्याचे त्याला म्हणजे कंपाऊंड लावले होते. मग अच्छा. बाबासाहेबांनी विचारलं की बाबा हे लोक बाहेर आहेत आतमध्ये आहे हे काय हां. की त्यावेळेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आम्ही इथं म्हणजे याला तिकीट ठेवलं. हां. हां. ओके. म्हणजे याला आम्ही तिकीट ठेवलं. तिकीट असल्यामुळे ज्यांनी तिकीट काढलं ते आतमध्ये आहेत आणि ज्यांच्याकडे समजा ज्यांनी तिकीट नाही काढलं ते बाहेर आहेत. तर बाबासाहेबांनी तेव्हा त्यांना सांगितलं की सगळ्यांना आत येऊ द्या. की सर्वांना बा तुम्ही आत येऊ द्या आणि ज्यांनी हे जे कंपाऊंड आहे तोडून टाका. हां. तर बाबासाहेबाचे हे शब्द लोकांच्या कानी पडतात. हां. लोकांनी ताबडतोब जे ग्राउंडचे जे कंपाऊंड होते ते ताट्यांचंच होतं तसं. हां. ताट्यांचंच होतं ते तोडले आणि आतमध्ये गेले. हं. आतमध्ये जाऊन बाबासाहेबांचं त्यांनी म्हणजे खूप भाषण ऐकलं, आत्मसात केलं आणि त्यानुसार त्यांनी आपलं आचरण केलं. खरं आहे. तिथून बाबासाहेब अमरावती या ठिकाणी गेले. म्हणजे बाबासाहेबांचा हा विदर्भ दौरा होता. दौरा तो म्हणजे 9 डिसेंबर 1945 बरोबर तिकडे आले आणि पहिल्यांदाच बाबासाहेब इथे अकोला नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हटलं की रेल्वे स्टेशन पासून तर या ग्राउंडपर्यंत म्हणा असंख्य जनसमुदाय होता. अनेक लोक दूरदूरून आले होते नुसतं बाबासाहेबांना पाहण्यासाठी किंवा मग त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी त्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी. ही केवढी मोठी गोष्ट आहे. 1945 साली कोणीतरी येतं असं. खरं तर बाबासाहेब हे दूरदृष्टीचे नेते होते. बहुजनांसाठी त्यांनी कार्य केलं आणि एवढं प्रगल्भ व्यक्ती जेव्हा अकोला नगरीमध्ये आला तर ही सर या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. ॲक्च्युली वीकली साप्ताहिक आहे तपोभूमी त्याच्यासाठी काम करतात. त्याचे चीफ एडिटर आहे है ना. हो सर. तर या साप्ताहिकाबद्दल सांगा ना मला थोडं. आता साप्ताहिकाच्या बद्दल सांगायचं असं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या समाजाचं वर्तमानपत्र नाही आहे त्या समाजाची अवस्था पक्षाचे पंख तुटल्यासारखी आहे. हो. अच्छा. आणि मग बाबासाहेबाचा हा संदेश समजून बाबासाहेबाचे हे विचार अंगीकारून मी साप्ताहिक तपोभूमी हे साप्ताहिक तपोभूमी वर्तमानपत्र काढून बाबासाहेबांचे विचार मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये मी पोचवत आहे. आणि मला या साप्ताहिकाच्या सोबतच मी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच याचा संस्थापक अध्यक्ष आहे. आणि गेल्या 13 वर्षापासून हे एक सामाजिक संघटना मी चालवत आहे. आणि ही कधी सुरुवात झाली याची साप्ताहिकाची? साप्ताहिकाची 3 वर्ष साप्ताहिकाला पूर्ण झालेले आहेत. साप्ताहिकाची सुरुवात जे आहे की म्हणजे 2020 मध्ये मी साप्ताहिकाची सुरुवात केली. तर ह्या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. संध्याकाळ झाली आहे आणि मी सर्किट हाऊसकडे आहे अकोल्याच्या. इथे ऑल सेंट्स चर्च आहे ब्रिटिश काळातलं. हे सर्किट हाऊसचं बोर्ड आहे, लिहिलं आहे VIP सर्किट हाऊस और सर्किट हाऊस. इकडे 2 इमारती आहे आणि जी जुनी इमारत आहे ब्रिटिश काळातली तिकडे बाबासाहेब थांबले होते. तर आता आपण तिकडे थोडं बाहेरनं पाहूयात. तर आता सकाळची संध्याकाळ झाली आहे. मी आज अकोल्यामध्ये अख्खा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जिकडे जिकडे आले होते त्या सगळ्या जागा तुम्हाला दाखवतो आहे. आणि हे आहे अकोला शहरातील ओल्ड सर्किट हाऊस. तर आपण जेव्हा सर्किट हाऊससाठी इकडे समोर येता सर्किट हाऊसचा जो रस्ता आहे तिथे नवीन इमारतसुद्धा आहे आणि नवीन इमारतीच्याच बाजूला इथे ब्रिटिश काळातली ही जुनी इमारत आहे. हे ओल्ड सर्किट हाऊस आहे. तर जुन्या सर्किट हाऊसची ही इमारत आहे. पॉसिबली इथेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले असावेत.
आता ही काही मी तुम्हाला आतून नाही दाखवू शकत, पण हे बाहेरून अशी दिसते. ही ब्रिटिश काळातलीच इमारत आहे. आज तर अख्खा दिवस माझं इकडे अकोल्यामध्ये गेलात तर मला खात्री आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अकोला भेट तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार. बाबासाहेबांनी अनेक कार्य केले, अनेक पुस्तकं लिहिली, त्यांनी संविधान लिहिलं. आणि हेच बघा ना की मुंबईपासून कितीतरी दूर, ऑलमोस्ट 550 किलोमीटरवर आहे अकोला शहर. इथे हे आले. त्याआधी ते बुलढाणा जिल्ह्यातही आले. 1934मध्ये ते मलकापूरला आले होते. त्याआधी 1929मध्ये ते पातुर्ड्याला आले होते, तेही बुलढाणा जिल्ह्यातच आहे. त्या दोन्ही जागा मी तुम्हाला दाखवल्या. इथे अकोल्यामध्ये आले. किती प्रगल्भ कार्य त्यांनी केलं, महिलांसाठी काय काय कार्य केलं, अनेक गोष्टी आहे. मी जर सांगत बसणार तर अनेक दिवस जातील त्यामध्ये. आय होप तुम्हाला ही माझे सफर आवडली असणार. मी फक्त छोटासा प्रयत्न केला आहे की विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकोल्यात कुठे कुठे आले हे सांगण्याचा, हे दाखवण्याचा तुमच्या सगळ्यांना. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, जय भीम.